तर मी चळवळीत खुशाल चेंडू सारखाच होतो. काहीच गांभीर्यानं घेतलं नव्हतं. आता बाबांचं जाणं जाणवू लागलं. बाबा गेले, आता वाट कोण दाखवील हा विचार अधिकाधिक पक्का होत चालला होता. माझ्या मनात त्याच आशयाचं आणि विषयाचं गीतलेखन आता होऊ लागलं होतं. तसा औरंगाबाद जिल्ह्यात जमीन सत्याग्रह चाललेला. वामनदादा, तुम्ही औरंगाबादला जा, सत्याग्रह चालू आहे, शांताबाई दाणी म्हणाल्यानं मी औरंगाबादला गेलो. शांता या माझ्या बायकोला सोबत घेऊन मी गेलो. तिथं कॅप्टन कांबळे बाबांची भेट घेतली. ऑफिसमध्ये बसून लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम फक्त होतं. तिथं रोज मटणाचं जेवण मिळायचं. BS मोरे आणि दादासाहेबांना अटक झाली होती. ते पैठणला होते. तरी धरपकड चालूच होती. पण ऑफिसात काम नसल्यानं मी कंटाळलो. मी पावती पुस्तकं घेतली कांबळे बाबांकडून. म्हटलं, बाबा मी काहीतरी वर्गणी गोळा करून आणतो, गाणं गाऊन. आणि पैठणच्या दिशेनं आम्ही निघालो. पैठणला उतरलो. एक किडकिडीत शरीर यष्टी असलेल्या बाबांनी आम्हाला वाट दाखवली. नंतर ते न सांगता निघून गेले. कोण होते परिचय नव्हता. आम्ही वाहेगाव मांजरी, बालानगर अशी गावं घेणार होतो. आम्ही बालानगरला थांबलो. त्या दिवशी बालानगरचा बाजार होता. रात्री जेवताना मुगाच्या डाळीची आमटी होती, अगदी तिखट. जेवलो तसंच. शांता माझ्या तोंडाकडे बघत होती. जमल तसं जेवत होती. माझ्या पावलामागं पाऊल टाकीत होती. आजही तसंच झालं होतं. माझी साथच ती देत होती. जेवण करून आम्ही कार्यक्रम ठेवला होता त्या ठिकाणाकडे गेलो. 40चा एक दिवा तिथं जळत होता. पूर्वी मशालीच्या उजेडात कार्यक्रम केलेले. मला सगळीच सवय होती. तापा सज्ज झाला. मी गाणं काढलं, नीच नीतीचा कापू गळा. नीच नीतीचा कापू गळा, नीच नीतीचा कापू गळा, त्या रक्ताचा लेऊ टिळा. नीच नीतीचा कापू गळा, त्या रक्ताचा लेऊ टिळा. मंजुळा पाजळ आपला वेळान चल ग रणामधी. मंजुळा पाजळ आपला वेळान चल ग रणामधी. ढोल डबुले पुरुष आपले बांगडीत गुंतले ग. ढोल डबुले पुरुष आपले बांगडीत गुंतले ग. उरले सुरले हातीवाले सांगडीत गुंतले ग. जोमतयाचा झाला शिळा, कुठं दिसेना झेंडा निळा. जोमतयाचा झाला शिळा, कुठं दिसेना झेंडा निळा. मंजुळा पाजळ आपला वेळान चल ग रणामधी. मंजुळा पाजळ आपला वेळान चल ग रणामधी. तरुण आपले बसू लागले लपून लुगड्यामधी ग. केस तयाचे फसू लागले बाळ्या बुगड्यामधी ग.
तरुण आपले बसू लागले लपून लुगड्यामध्ये ग, केस तयाचे पसू लागले बाळ्या बुगड्यामध्ये ग, कोण मिशीला देऊन पिळा वाचविल ग आपल्या कुळा, कोण मिशीला देऊन पिळा वाचविल ग आपल्या कुळा, मंजुळा पाजळे आपला वेळाने चल ग रणामधी, मंजुळा पाजळ आपला वेळाने चल ग रणामधी. पहा सरीने करी घेतली जुनी पुराणी सुरी ग, अन्यायाने अन्यायाने चिडून उठली पुरी पेटली उरी ग, पहा सरीने करी घेतली जुनी पुराणी सुरी ग, अन्यायाने चिडून उठली पुरी पेटली उरी ग, मळे चला ग आडवू छळा भीमरायाचा राखू मळा, मळे चला ग आडवू छळा भीमरायाचा राखू मळा, मंजुळा मंजुळा पाजळे आपला वेळाने चल ग रणामधी, मंजुळा पाजळे आपला वेळाने चल ग रणामधी. गायनातल्या रण मैदानी गाव गर्जना करे ग, प्रसंग येता असाच नेता पळून जाई घरी ग, गायनातल्या रण मैदानी गाव गर्जना करी ग, प्रसंग येता असाच नेता पळून जाई घरी ग, काही करीना वामन खोळा संगत याचा ठरला लोळा, काही करीना वामन खोळा संगत याचा ठरला लोळा, मंजुळा मंजुळा पाजळे आपला वेळाने चल ग रणामधी, मंजुळा पाजळे आपला वेळाने चल ग रणामधी. हे नीच नीतीचा कापू गळा त्या रक्ताचा लेऊ टिळा, नीच नीतीचा कापू गळा त्या रक्ताचा लेऊ टिळा, मंजुळा पाजळे आपला वेळाने चल ग रणामधी, मंजुळा पाजळे आपला वेळाने चल ग रणामधी, मंजुळा पाजळे आपला वेळाने चल ग रणामधी. कार्यक्रम आटोपला आणि पोलिसांची चाहूल लागली. रात्री 12लाच आम्ही बालानगर सोडलं. रात्रीचं शुभ्र चांदणं पडलं होतं. तसाच पायी निघालो. 4 कोस पायी चालून सकाळी कोरकोंडला पोहोचलो. माझी दाढी बऱ्यापैकी वाढली होती. एकाला 8 आणे दिले आणि एक गांधी टोपी घेतली. शांतानं फाटकं लुगडं आणि चोळी घातली खेडूत दिसण्यासाठी. तरीही पोलिसांनी आम्हाला हटकलंच. हटकल्यावर पोलिसांचा आणि आमचा संवाद चालू झाला. ए थांबा, तो असं म्हटल्यावर आम्ही थांबलो. कोण तुम्ही? मजूर साहेब. कुठं निघालात? कामाच्या शोधात. मी उत्तरे देत होतो. शांता गप्पच राही. ती बावरल्यासारखी झाली होती. गावावरून आलोत आम्ही. पोट नेईल तिकडं चाललोत साहेब. मग पोलीस बाजूला गेले. एका घराचं कुलूप उघडलं. पोलीस आराकांना घेऊन गेले. कांबळे बाबा म्हणाले, तुम्ही निघा आता. वामन दादा तुम्ही आता निघा. आणि आम्ही त्यांनी दिलेले 100 रुपये घेऊन निघालो. दुसऱ्या दिवशी आम्ही औरंगाबाद सोडलं.
शांतासोबत होती. आज इथं तर उद्या तिथं जाणं चालूच होतं आमचं. कार्यक्रम नियमित होत होते. कमाई किती होईल सांगता येत नसायचं. पण सिनेमाच्या भृंगेरी स्वप्नापेक्षा हे निदान खात्रीलायक तरी होतं. शिवाय माझं गाजणारं नाव, बाबासाहेबांच्या विचारांचा आधार, पावलावर माणसांची रोज नवी होणारी ओळख, फाटकी तुटकी माणसं, मावल्या मात्र आदर करायचा माझ्या. कुठं जायचा हा प्रश्न कायमच असायचा. त्या मावल्यांकडे पाहून माझ्या काळजात कालवा होत असे. धम्म या बायांना या माय माऊलीला कसा समजावून सांगावा हे माझ्या साध्या सोप्या मनाला आकलन होत नसे. बाबासाहेबांचं काम आणि धम्माचं देणं सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तर मी हाती घेतलंच होतं. आणि एक दिवस माझ्या हातून असं एक गीत लिहिलं गेलं. भीमरायानं दिलं मला. आणि मी ठिकठिकाणी आणि विशेषतः माय मावल्या जिथं जास्त असतील तिथं हे गीत गाऊ लागलो. बाया आणि गडीही मग कान देऊन ऐकू लागले हे माझं गीत. शील सौंदर्य कुलत या गाण, शील सौंदर्य कुलत या गाण, असं भगवान बुद्धाचं देणं. शील सौंदर्य कुलत या गाण, असं भगवान बुद्धाचं देणं. खरं ये सोन, खरं ये सोन, खरं ये सोन, भीमरायानं दिलं मला हे शीलाचं लेणं. भीमरायानं दिलं मला हे शीलाचं लेणं. पंचशिलाचं कुंकू लेता उजळे माझे बाळ, पंचशिलाचं कुंकू लेता उजळे माझे बाळ. कंठास शोभते त्रिसरणाची माळ, कंठास शोभते त्रिसरणाची माळ. मज नाही कशाची वाण, मज नाही कशाची वाण, कशाची वाण, कशाची वाण. भीमरायानं दिलं मला हे शीलाचं लेणं. भीमरायानं दिलं मला हे शीलाचं लेणं. ज्या नारीला जन्मा येऊन लेणे आपले नाही, ज्या नारीला जन्मा येऊन लेणे आपले नाही. तुतीचे जिणे ते केविल वाणे बाई, तुतीचे जिणे ते केविल वाणे बाई. संसार तिला ना मन, संसार तिला ना मन, तिला ना मन, तिला ना मन. भीमरायानं दिलं मला हे शीलाचं लेणं. भीमरायानं दिलं मला हे शीलाचं लेणं. जी
भगिनी साडी शिलाची लेऊन जगते आज. जी भगिनी साडी शिलाची लेऊन जगते आज. भगवंत राखतो त्या मातेची लाज. जी भगिनी साडी शिलाची लेऊन जगते आज. भगवंत राखतो त्या मातेची लाज. भगवंत राखतो त्या मातेची लाज. जगमळे खरी शिलवाण, जगमणे खरी शिलवाण, खरी शिलवाण, खरी शिलवाण. भीमरायानं दिलं मला हे शिलाचं लेण. भीमरायानं दिलं मला हे शिलाचं लेण. वामन तुम्ही पुरुषांनी लेणे असलेल्यावे. वामन तुम्ही पुरुषांनी लेणे असलेल्यावे. सतशील बनून जीवन हे उजळावे. सतशील बनून जीवन हे उजळावे. शिलवस्त्र करा परिधान, शिलवस्त्र करा परिधान, करा परिधान, करा परिधान. भीमरायानं दिलं मला हे शिलाचं लेण. 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 तसं कुठं जायचा हा प्रश्न कायमच असायचा. मालेगावात गेलो. मीराबाईनं मालेगाव गाजवलं होतंच. तिचा मी गुरु म्हटल्यावर कार्यक्रम मिळायला अडचण होईना. भालेराव गुरुजींचा तिथं परिचय झाला. चावडीऐवजी त्यांनी त्यांच्या घरीच आम्हाला राहण्याची सोय केली. जवळपास 60 रुपये मिळाले. कमलाबाई भालेराव आणि शेवंताबाई निकम यांनी बहिणींसारखा जीव लावला. साऱ्याच मालेगाव शहरानं प्रेम दिलं. साऱ्याच मालेगाव शहरानं प्रेम दिलं. आता लिहिणं आणि गाणं हेच माझं जीवन बनलं. मालेगाव सोडलं, मनमाडलाच आलो आणि त्या रात्री दणदणीत कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमात एक गीत मी गायलं जे मनमाडकरांना चांगलंच आवडलं. गीत होतं, असा हा माझा नवरा ग. विनोदाच्या अंगानं जाणारं हे गीत. घर 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 भौरा ग, असा माझा नवरा ग. घर 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 भौरा ग, असा माझा नवरा ग. गल्लीतला गोरा गोरा, पूर्वीचा कोरा कोरा. गल्लीतला गोरा गोरा, पूर्वीचा कोरा कोरा. आता नवरला कोरा ग, असा माझा नवरा ग. घर 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 भौरा ग, असा माझा नवरा ग. आता नवरला कोरा ग, असा माझा नवरा ग.
घर 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 भाऊरा ग असा माझा नवरा ग. नवी नवी ओळख झाली गल्लीतली दारूवाली. नवी नवी ओळख झाली गल्लीतली दारूवाली. गळ्यात पडली गौरा ग असा माझा नवरा ग. गळ्यात पडली गौरा ग असा माझा नवरा ग. घर 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 भाऊरा ग असा माझा नवरा ग. तडक्यामधलं तडक हे सडक झालं मडक हे. तडक्यामधलं तडक हे सडक झालं मडक हे. म्हणू लागली तारा ग असा माझा नवरा ग. म्हणू लागली तारा ग असा माझा नवरा ग. घर 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 भाऊरा ग असा माझा नवरा ग. घर 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 भाऊरा ग असा माझा नवरा ग. गटार गंगेचं पाणी तीच फिरेवा मनवानी. गटार गंगेचं पाणी तीच फिरेवा मनवानी. त्या पाण्याचा हावरा ग असा माझा नवरा ग. त्या पाण्याचा हावरा ग असा माझा नवरा ग. घर 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 भाऊरा ग असा माझा नवरा ग. घर 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 भाऊरा ग असा माझा नवरा ग. घर 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 भाऊरा ग असा माझा नवरा ग. हे विनोदी गाणं लोकांना चांगलंच भावलं. लोक दाद देऊ लागले, टाळ्या देऊ लागले. आणि त्याच वेळेस एका गाण्याची फरमाईश आली. मुंबईचा एक अधिकारी या गाण्याची. बाबासाहेबांवरचं हे गीत सर्व श्रुत झालेलं होतं. आणि मग मी लोकाग्रहास्तव हे गीत गायला सुरुवात केली. मुंबईचा एक अधिकारी, मुंबईचा एक अधिकारी. मुंबईचा एक अधिकारी, मुंबईचा एक अधिकारी, राजदरबारी आला परी जात कळेना. मुंबईचा एक अधिकारी, मुंबईचा एक अधिकारी, राजदरबारी आला परी जात कळेना. मराठा नरेश परी गुजरात देश, मराठा नरेश परी गुजरात देश. उलटीच बोली तिथे उलटाच वेश, मराठा नरेश परी गुजरात देश. उलटीच बोली तिथे उलटाच वेश. कुलगुरुती सारे कर्मचारी, कुलगुरुती सारे कर्मचारी, राजदरबारी आला परी जात कळेना. मुंबईचा एक अधिकारी, राजदरबारी आला परी जात कळेना. साधा चपराशी म्हणे हलक्या सुरात,
मुंबईचा एक अधिकारी राज दरबारी आला परी जात कळेना. धर्माचे विष असे पोटी वसे, पोटी वसे तेच ओठी असे. धर्माचे विष असे पोटी वसे, पोटी वसे तेच ओठी असे. चर्चा हीच वडोद्यात सारी, चर्चा हीच वडोद्यात सारी. राज दरबारी आला परी जात कळेना. मुंबईचा एक अधिकारी राज दरबारी आला परी जात कळेना. आंबेडकर नावाचा उमदा तरुण आला म्हणे फेडायला राजाचे रूप. आंबेडकर नावाचा उमदा तरुण आला म्हणे फेडायला राजाचे रूप. पत्करली जरी सरेदारी, पत्करली जरी सरेदारी. राज दरबारी आला परी जात कळेना. मुंबईचा एक अधिकारी